सुभाष सबरी सरांचे 2 मिनिटं सांगितले असते तरी 1 मिनिटामध्येच मुलाखत सुरू होत आहे. 1 मिनिट आपण वाचूया आणखीन. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर स्थानापन्न व्हावं आणि अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्व नाशिककरांसाठी ही शब्द काव्याची मेजवानी आपल्यासाठी घेऊन येत आहेत आपल्या सर्वांचे लाडके कवी अशोकजी नायगावकर सर. मी सर्व नायगावकर सर आणि जोशी सरांना विनंती करतो की मंचावर आपण स्थानापन्न व्हावं आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती की आपण समोर स्थानापन्न व्हावं. ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका प्रतिभा विश्वास मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आपण ज्या मुलाखतीची आतुरतेने वाट बघत आहोत त्या मुलाखतीला आपण प्रारंभ करूया. सर्वप्रथम जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अशोक नायगावकर सरांचं आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्यांची मुलाखत घेत आहेत तितकेच तोलामोलाचे वक्ते आणि वक्ता दस सहस्रेषु ही उक्ती सार्थ ठरणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि वेळ बराच झाला असल्यामुळे मी माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रकट मुलाखतीला प्रारंभ करावा. आपल्या विनोदातून हसवता हसवता रंजन करता करता डोळ्यात अंजन घालणारे कवी अशोक नायगावकर. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं भुजबळ साहेब तर मिशा आणि यश हे साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं. भालचंद्र नेमाडे मिशा ज्ञानपीठ, रंगनाथ पठारे मिशा साहित्य अकादमी, अशोक नायगावकर मिशा तुफान प्रसिद्धी आशा आणि ठार. तर असे अशोक नायगावकर हे कवी. महाराष्ट्रामध्ये काव्यवाचनाची जी परंपरा आहे ती कवी यशवंतांच्या पासून रवी किरण मंडळ आणि विंदा करंदीकर, वसंतराव बापट, मंगेश पाडगावकर या सर्वांनी ती समृद्ध केली. आणि ही पिढी थकल्यानंतर ती काव्यपालखी खांद्यावरती घेऊन महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये मिरवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, फ.मु. शिंदे, विठ्ठल वाघ, अरुण म्हात्रे आणि महेश केळुसकर यांनी. आणि या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. एरवी कवीला किती मानधन मिळतं याची खूप चर्चा होते, पण 10,000 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये कवी संमेलनं करण्याचं भाग्य या कवीनं मिळालेलं आहे. नायगावकर सर एका ठिकाणी कवी संमेलन सुरू होतं, मी गेलो तर मला सिक्युरिटी गार्ड आतमध्येच सोडायला तयार नाही. मी म्हटलं आतमध्ये खूप गर्दी आहे का? तो म्हणाला नाही, दरवाजा उघडला तर आतले रसिक बाहेर येतील म्हणून आम्ही कुणाला. अशी सगळी कवितेची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि एकेकाळी कवितेचा काय रुबाब होता, म्हणजे बोरकरांना फोन आला तर ते सांगायचे पोएट बोरकर स्पीकिंग. असं एवढं कवितेचं सगळं वैभव होतं. आज ते कुठं हरवलं. साहित्य संमेलन म्हणलं की अंगावरती काटा येतो. भुजबळ साहेबांनी अनुभवलं असेल, आम्हाला मंत्र्यांचे फोन येतात त्यांना अखिल भारतीय संमेलनामध्ये घ्या म्हणून. अशी कवींची अवस्था झालेली आहे. मी एकाने तर सांगितलं की एक वयस्कर आजी होत्या आणि मग हॉस्पिटलमधनं डॉक्टरांनी सांगितलं आता घरी घेऊन जा, काही उपयोग नाही. मग घरी आल्यानंतर काही प्राण जायला तयार नाही. वाट तरी किती बघायची हो, वेटिंग फॉर डेथ ही वाईट गोष्ट. मग कुणीतरी असं सांगितलं की ती लांबची भाची आहे तिला बोलवा. ती भाची बोलवली, आजीबाईंचं काही विचार नाही. पुन्हा कुणीतरी सांगितलं की रेडा तरी समोर आणून बांधा, म्हणजे रेडा दिसला की यमाची आठवण येईल म्हणून तर आजीबाई या जगाचा निरोप घेतील. तेही ऐकायला तयार नाही. मग गावामध्ये साहित्य परिषदेचा एक शहाणा कार्यकर्ता होता, तो गेला आणि आजीबाईंच्या कानात म्हणला 4 कवींना बोलून कवी संमेलन ठेवू का? आजीबाईंनी ताबडतोब जगाचा निरोप घेतला. बघा आता म्हणजे मुलाखत घेतानाच आमची कशी करतायत बघा. हे आजचे दिवस आले. तो एकदा बरं का माझा एक अनुभव असा की यशवंत नाट्यगृह आपलं याचं दादर आणि माटुंग्या तिथलं, तर तिथे एकदा संमेलन झालं आणि नंतर चहा वडापाव वगैरे असं म्हणजे सांगण्यासारख्या वस्तू मी सांगतोय.
तर ते सगळं घेऊन आम्ही 4-5 कवी इकडे यायला निघालो टॅक्सीतनं आणि धारावीमधनं असे येत होतो. मी टॅक्सीत पुढे बसलेलो आणि माझी ही बॅग जी पिशवी आहे ती अशी समोर बसलेली आणि त्या दिवशी भुजबळ साहेब नेमकी नाकाबंदी त्या धारावीतनं येताना. तर त्यांनी पोलिसांनी थांबवलं आणि म्हणाले पिशवीत काय आहे. तर ते मी म्हटलं कविता आहेत. चला 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 म्हणा असं हकलवून दिलं. म्हणजे असे सगळे हे सगळं कवीला बोलवावं लागलं वगैरे असं. हे जर मुलाखतीलाच जर आमची अशी काढत असतील तर पुढं काय होणार हो तुम्हाला सांगतो. आणि तर असा सगळा हा जो कवितेचा सगळा. नायगावकर साहेब, आपण नाशिकला काव्यतीर्थ असं म्हणतो कारण कुसुमाग्रजांच्या सारखं आपल्या सगळ्यांचं कवितेचं दैवत. तर तुमचा अमृत महोत्सवी सत्कार इथं झाला. खरं तर तुम्ही 75 वर्षाचे इथे सांगावं लागतंय. म्हणजे जन्मतारखे आठवण करून देते म्हणून. एरवी अजिबात वाटत नाही 75चे वगैरे म्हणून. नाही, खूप माझ्या सत्काराबद्दल मी खरोखर कृतज्ञता आहे. मी एक तर नाशिक जिल्ह्यात माझा बराचसा मनमाडसारख्या ठिकाणी म्हणजे अतिशय कोरडवाहू असं ज्याला म्हणतात की त्यावेळेला द्राक्ष नव्हती ना. नाही नाही नाही. उगाव स्टेशनला आमची पॅसेंजर थांबली की 3 आणे पाव ती द्राक्ष मिळायची तुम्हाला सांगतो. आणि पॅसेंजरनं जर कॉलेजला बिटको कॉलेजला इथे नाशिक रोडला होतो कधी पॅसेंजरनं घरी जायला निघालो तर ती उगाव स्टेशनवर पॅसेंजर थांबायची आणि 3 आण्याला एवढी पावशेर द्राक्ष मिळायची. तर ती तशी त्या काळात आम्ही खाल्लेली आणि आम्हाला ती पचली. कारण त्या काळात इतकी विषारी रसायनं वगैरे मारलेली नसायची. इतकं ते सगळं म्हणजे वातावरणही महाराष्ट्राचं विषारी नव्हतं असंही असं थोडंसं म्हणूया. ते सगळं पचत होतं. पण जय संजीवनी गणनी पयोदे श्रीगोदे भवतापहारी या चंद्रशेखरांच्या ओळीची संबंध जसं त्या जगन्नाथ पंडितांचं गंगालहरी तसं ते चंद्रशेखरांच्या ओळी आणि त्या तुमच्या लीळाचरित्रामध्ये उभय गंगा तीर असा उल्लेख आहे. मराठीची जी सगळी जन्मभूमी ही या सगळ्या गोदातीराला संबंध जन्मभूमी असलेल्या गोदातीरी आणि ते संबंध तो जो सारस्वताचा जो सगळा प्रवाह आहे तो या कुसुमाग्रजांच्या याच्या वास्तव्यापर्यंत काढ सखे चांदण्याचे तुझे गळ्यातील हात आणि संबंध गर्दा जय जयकार. एकीकडे क्रांतीचा जय जयकार आहे आणि चांदण्याचे हात पण आहेत. असं 2 टोकावरचं कवितेनं समृद्ध करणारं तुम्हाला आम्हाला लहानपणापासून सगळ्या महाराष्ट्राला समृद्ध करणारं मराठी जनांना समृद्ध करणारं हे जे व्यक्तिमत्व त्या सगळ्या नाशिकच्या मोठ्या परंपरेला जय संजीवनी मग ते सावरकरांचं काव्य असो गोविंदांचं असो किंवा ही जी सगळी संपन्न अशी परंपरा आहे त्या परंपरेला मी पहिल्यांदा नतमस्तक वंदन करतो. आणि आपण जो इथे आता माझ्या 75 अमृत महोत्सवानिमित्त माझा सन्मान केला शाल श्रीफळ वगैरे देऊन त्याबद्दल तुमच्या आता 75 निमित्त खूप सत्कार होतात. घरातल्या लोकांच्या काय भावना आहेत. नाही, एक बाहेर असल्याचा आनंद आहे तो. खूप आमच्या मुली लंडनहून आल्या होत्या. बाबा 75ला खूप मजा आली, आपण दरवर्षी करूया म्हणून. असं त्यांना खूप मजा आली. म्हणजे दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्येही 300-325 लोक जमले तिथे. खुर्च्या अपुऱ्या पडल्या. गांगल मला म्हणतात मराठीमध्ये हल्ली एवढे लोक जमत नाहीत दादरमध्ये, म्हणजे 30-40 लोकच जमतात. तो मराठीचं असं वैशिष्ट्य आहे की किती लहान हॉल घेतला ना तरी तो मोठा वाटतो तुम्हाला सांगतो. असं काहीतरी हल्ली झालेलं आहे. पण तिथे एवढे लोक जमले, खूप छान वाटलं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी चेंबूरला आमच्या इथे कार्यक्रम गेला. तर त्या सगळ्याला खूप छान असं लोकांचं प्रेम जे इतकी वर्ष मिळालेलं आहे तर त्याचा सगळा हा म्हणजे नुसतं घोटी इगतपुरी किंवा इचलकरंजी असंच नव्हे तर आत्ता परवा इंदोरला एक सत्कार झाला आणि कुठे कुठे सत्कार. काल वाईच्या वसंत व्याख्यानमाला माझं जन्मग्राम वाई तिथे काल सत्कार करून मी पुण्यात आलो. आम्ही दोघंही हे आम्हाला घेऊन आले आणि आता नंतर 1 महिन्याभरानंतर मुलींकडे लंडनला जाईन तर तिथं देखील सत्कार होतील. खूप म्हणजे एक ऑस्ट्रेलिया खंड सोडलं ना तर जवळजवळ जगभर
भ्रमंती मला या एवढ्या, नाही तर कारकून माणूस हो मी, नाही तर म्हणजे मुंबईला येणं सुद्धा अवघड तुम्हाला सांगतोय. आमच्या काळी वाईला आम्ही आंघोळीला तिथं घाटावर जायचो ना, तर ते मुंबईचा माणूस म्हणजे त्याचा स्वच्छ लेंगा आणि सनलाईट साबणानं त्याचा टावेल वगैरे, आम्ही अहो गाळ वगैरे लावून आंघोळ करणारे लोक तुम्हाला सांगतो, का अंगाला फासायचा आणि ते आम्हाला साबण तो असा दिवाळीत बघायला मिळायचा. मग तो हमाम साबण असा त्याचं कवर काढलं ना की पहिल्यांदा त्याचा वास घ्यायचा दिवाळीमध्ये, इतकं अशी ती दिवस होते. म्हणजे गरिबी हे महाराष्ट्राचं एक साधारण सर्वसाधारण चित्रच होतं. म्हणजे ते काय आता बघा तिकडं जयपूरचा हवाई महल आहे बरोबर, आणि रायगडावर गेलं मागच्या बाजूला राणीवासा आहे, तर ते कसं एखादा दगडी चाळ असल्यासारखं वाटतं की नाही. म्हणजे हे महाराष्ट्राचं दगडाधोंड्यांचा असाच आपला देश आहे. आपल्याकडे बरं का नायगावकर सर, प्रेयसीला सुद्धा झोपडीमध्ये ठेवणार. कधी काय म्हटलं, त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे. खरं प्रेयसीला 5 स्टार मध्ये ठेवायला पाहिजे, खरंच पण आपण झोपडीमध्ये ठेवणार. म्हणजे झोपडी सुद्धा अनधिकृत आणि प्रेयसी पण अनधिकृत. आणि नायगावकरांनी सांगितलं मराठी माणसाच्या मनावर गरिबी किती ठसलेली आहे. ते परवा प्रवासामध्ये सांगत होते, मराठी लेखकाला जर उद्योजकाचं चरित्र लिहायला सांगितलं तर त्यातलं पहिलंच वाक्य असेल, एका गावात एक उद्योजक होता आणि तो अतिशय गरीब होता. एवढी गरिबी. बरं आता नायगावकर सर मुख्य विषयाकडे येतो. कविता एकतर प्रेमभंग झाल्यावर सुचते, तुमच्या बाबतीमध्ये काय घडलं? नाही असं अशा पद्धतीचं रोमॅन्टिक किंवा अशी कविता माझी फारशी नाही. पण आता तुम्ही म्हणताय ना, तर एक कविता अशी आहे की मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला, मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला, ती बिचारी खरकटी उरकून आली. ती बिचारी घरगुती काम करणारे. तुमच्यासारखं SP कॉलेज वगैरे असलं किंवा पुण्यासारखं फर्ग्युसन वैशाली वगैरे असलं काय नाही हो. आम्ही फार साधे लोक आहोत. तुम्हाला मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला, ती बिचारी खरकटी उरकून आली. मी तिला फेसाळ लाटा दाविल्या, ती म्हणाली दूध हे जाते होतो. तिचं बघा ग्रामीण वातावरणातली तिला ते दूध उतू जाताना वाटलं, म्हणजे भरतीच्या लाटा. म्हणजे ती म्हणाली 8व्या वर्षे जुनी, मी म्हणालो काळ सारा गोठला, मी म्हणालो काळ सारा गोठला. रूम मित्राने दिली एकांत रात्री. सिंगल रूममध्ये राहणारे तुमच्यासारखं 2 BHK 3 BHK असं नाही हो आम्ही, तुम्हाला सांगतो. ती म्हणाली रूम मित्राने दिली एकांत रात्री, ती म्हणाली राहिली पोरे उपाशी, ती म्हणाली राहिली पोरे उपाशी. परत आलो मग शेवटी आपल्या घराला, ती म्हणाली कोणती भाजी डब्याला. ती म्हणाली. अशा सामान्य मध्यमवर्गीय अशा याच्यात वावरणारं मी काय किंवा आपला मराठी माणूस काय, त्याचं हे साधारण गिरगाव किंवा लालबाग रोड वगैरे इथं राहणारा तो सिंगल रूममधला माणूस, त्याचं आमचं स्वतःचं हे वर्णन आहे तुम्हाला सांगतो. पण कवी म्हटल्यावर कसं असं हळुवार वगैरे असं वाटतं की नाही, तर हळुवार शब्दाचा अर्थ मला हळू केलेला वार असं सांगितलं तुम्हाला. खरंच म्हणजे असं जेथे सागराधरणी मिळते किंवा असं ओल्या पानोपानी शुभ शकुनांच्या कोमल ओल्या रेषा. आपण एवढी पानं खाऊन रिचवली असतील, पण पाडगावकरांना कसं सुचलं बघा, पानाच्या मागं केवढ्या रेषा असतात त्या. म्हणजे असं काही चांगलं हिरव्या पानात काही चावळ चालते असं मानवरांना मग आम्हाला असं सुचतच नाही काही. म्हणजे आपल्याला काय वाटतं की सकाळी सकाळी असं आपल्याला वाटतं आजचे दिन येणार, असं आपल्याला ऐकलं. मला असं खूप बरं वाटायचं आजच्या दिन. आणि थोड्या वेळानं पोलीस कमिशनरांचा मेसेज की अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणून. असं काहीतरी खरंच म्हणजे खरं काय आणि खोटं काय हो. 1 जानेवारीला मला ते शुभेच्छा कार्ड आलं, त्यात लिहिलं होतं नूतन वर्ष आपल्याला शहाणपणाचं जाऊ. काय सुचेल लोकांना काही सांगता येत नाही. असं कवींमध्ये कसं चंद्र चांदणं प्रेयसी वगैरे, खरंच असं कसं मान हलवतायत बघा. एवढा वेळ मान नाही हलवली, पण प्रेयसी म्हटल्यावर काय नसतं बघा, चेहऱ्यावर कसा हास्य लगेच आलं. तर आमच्या कवितेत
प्रेयसी कुठं बोंबलायला बायको येणं मुश्किल तुम्हाला सांगतोय. आता माणदेश हो दुष्काळी प्रदेश आमचा सगळा. तर ते काही कवी इतके नाजूक असतात, चांदण्यात टोपी घालून बसतात, चंद्रकिरणांचा ताप होतो डोक्याला त्यांच्या, इतकं नाजूक असतात कवी. खरंच आमचा एक कवी तर इतका नाजूक, ते टोस्टरमध्ये ब्रेडचे स्लाईस टाकले ना तर ते खडक्कन वर येतात ऑन केल्यानंतर. तर ते असं तो स्लाईस, तो ब्रेडची स्लाईस बघून जिथं काळा झालाय ना त्याला तो बर्नर लावायचा, तुम्हाला सांगतो. इतकं त्रास व्हायचा त्याला, इतकं नाजूक. खरंच तुम्हाला सांगतो. म्हणजे कोजागिरीला मला बोलवत नाहीत कधी, मी कोजागिरीचा कवीच नाही होत, पण यंदा मध्ये तुम्ही दूध पित नाही म्हणून नाही. तर ते मी असं कोजागिरीला मी आला बोलवलेलं आणि मध्यंतरात दूध आलं. म्हणजे अजून तरी कोजागिरीला मध्यंतरात दूधच येते. पुढं काय येईल, काय परिवर्तन होईल काय सांगता येत नाही. तर ते दूध आलं, दूध पिता पिता मी म्हणलं काय चांदणं पडलंय म्हणून. तर ते सेक्रेटरी बॅटरी ऑन केली म्हणून कुठं पडलं. आता वेडा बारदार होतो सगळा तुम्हाला. म्हणजे पण चंद्र चांदणं असलं काही नाही. पण मी सूर्याला एकदा विचारलं, म्हटलं कसं चाललंय, तर म्हणाला दिवस ढकलतोय म्हणून. सूर्यासारखा सूर्य दिवस ढकलतोय म्हणायची पाळी आली. पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. अवघड आहे, फार अवघड आहे. आत्ता टाळ्या वाजवताय तुम्ही, घरी पोचणं फार अहो आमच्या इथं 31 डिसेंबरला 20 लोकांची पार्टी, 40 व्हॉलंटियर नेमावे लागले त्याच्यासाठी. एक इकडनं धरायला, एक इकडनं धरायला. ते धरायला जाणारे पडतात खाली, धरायला जाणारे लोक पडले हो तुम्हाला सांगतो. आणि उत्तर रात्र जसजसं होत जाते तसतसा संकुचित भाव निघून जातो. हे विश्वची माझी घरं. बोंबलायला आपण कुठं राहतो तेच लक्षात राहत नाही. असा सगळा हा अशा वातावरणात वाढलेला मी मी एका कार्यक्रमात एका मुलीला विचारलं, म्हणलं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय. तर ती उठून उभी राहिली, म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. मुलांनाच आश्चर्य वाटतं आपले आईबाबा कसं काय एवढे वर्ष एकत्र राहिले म्हणून. बघा ते टी व्ही सिरियलमध्ये ती आता एकता कपूर पूर्वी कसं 13 भागात होती, आता 2, 2.5, 3 वर्ष चालती ती सिरियल तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये ते 2-3 लग्न तरी दाखवावीच लागतात. एका लग्नावर भागतच नाही. खरं आपलं एक लग्न ठरताना मुश्किल. खरंच म्हणजे माझं लग्न ठरलं, मी रस्त्याच्या मधनं चालत होतो तुम्हाला सांगतो. असं काय आभाळाला हात लागल्या होतो. लोकांनी काय काय प्रतिक्रिया व्यक्त केली अगदी तुम्हाला. तर ते मी ते पत्रिका घेऊन तात्यांकडे गेलो. तात्या म्हणलं ही घ्या पत्रिका. तर म्हणलं कसली रे पत्रिका. म्हणलं माझं लग्न ठरलं. तर म्हणलं तुझं कसं काय लग्न ठरलं. म्हणलं काय दाद देण्याची पद्धत आहे तुम्हाला. अशी माणसं भेटली हो तुम्हाला सांगतो. म्हणजे तेवढ्यात एक माणूस पेढे द्यायला त्या तात्यांकडे आला. तर म्हणे तात्या हा घ्या पेढा. तर म्हणे कसला रे पेढा. नाही म्हणे मला नातू झाला म्हणून. तो म्हणे हल्ली कुणाला काय होईल काय सांगता येत नाही. हे असे सगळी माणसं मला भेटली. त्यामुळे पुशिरेग्यांसारखं पक्षी जे झाडावर गाणे गातात, असतो दुसरा पक्षी पुन्हा त्याच गाण्यात, असं काही सुचत. अहो मी असं बोलतो, आमची मोठी मुलगी मला म्हणली, मॅनेजमेंट केलं आहे तिनं. ती म्हणली की बाबा तुम्ही असं बोलता तुम्हाला वृद्धाश्रमातनं पण हकलून लावतील म्हणून. काय मुलीच्या सदिच्छा आहेत बघा. म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्कीच, पण तिथं नीट राहा नाही, तिथनंही हाकलून देतील म्हणून. धाकटी मुलगी त्याच्या पुढची ती म्हणते अशोक नायगावकर आमूचे फादर, आलिया भोगासी असावे सादर. असा सगळा हा भाग आहे तुम्हाला सांगतो. काय साहो असं तिळगुळ देताना आमच्या इथं मारामारी झाली परवा. एका गटाचे लोक तिळगुळ द्यायला गेले, तिळगुळ घ्या गोडबाला. ते म्हणजे तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं म्हणून. गोडबाला कोणाला शिकवतात. असं कसे डोके फिरतील काय सांगता येत नाही. असं समाज सगळा. खरंच मी कसा काय, मी कुणाशीही काय बोलत नाही म्हणून असा संबंध खाली मान घालून. म्हणजे खाली मान घालून म्हणजे खाली काय पडलंय का वगैरे. खाली मान घालणाऱ्या लोकांचं ते पण असतं. कसं छान खाली मान घालून म्हणजे खाली पडलेलं शोधत असतात लोक. फार आपल्याकडे फार म्हणींचे खरे अर्थ हे अजून कुणाला समजलेले नाहीत. तर असे तर काय. आता मला असं विचारायचं होतं की आपली मराठी कवितेची जी परंपरा आहे त्या एकूण परंपरेवर तुमचं खूप प्रेम आहे. तर त्या कवींसंदर्भातली तुमची जी कविता आहे ती जरूर ऐकवा. अरे बाबा बरं.
तुम्ही अगदी सगळ्यांचा आज इथे प्रकाशक असं त्यांचाच सत्काराला मला बोलवलं आहे खरंच. बरं का, मगाशी एक कल्पना आपल्या अध्यक्षांनी म्हणली, आपण गाडीतनं येत होतो ना, तर ते म्हणाले आपण जसे हॉटेलमध्ये गेल्यावर टीप देतो तसा कविता संग्रह ठेवला तर काय फरक पडेल. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. चल, खरं रेशन कार्डावरती कविता वाटल्या पाहिजेत असं. म्हणजे असं 2 किलो ज्वारी हवी आहे ना, तर एक म्हणजे कविता जे संग्रह लोक घ्यावा. येणार आहेत ते असं. सुद्धा येणार नाहीत. कविते म्हणे लोक उपाशी मेले असं होईल का? कविता नाही, आम्ही काही ज्वारी घेणार नाही म्हणे. कविता संग्रह घेणार नाही, आम्हाला ज्वारी पण नको आणि कविता पण नको. त्यामुळं लोक उपाशी मेले असं होता कामा नये. आपण तुम्ही चेष्टा करता एका कवीला बोलून. तुम्ही ध्यानात घ्या. बघा, मराठी महामंडळाचा एक वेळ म्हणजे साहित्य परिषदेचे महामंडळाची ही मोठी माणसं हे जर आमच्याबद्दल असं बोलतात तर सामान्य जनतेनं कसं काय ऐकावून घ्यावं. पण त्या कवींची सगळ्यांची एक आवृत्ती करतो इथे बरं का. आपण सगळे जाणकार मंडळी आहात, प्रकाशक आहात. कवी मराठी कविता आपल्याला माहीत आहे सगळ्यांना. केशवसूत म्हणाले, प्रेतांची नीट तपासणी करून मगच जाळूनी किंवा पुरुनी टाका. केशवसूत म्हणाले, प्रेतांची नीट तपासणी करून मगच जाळूनी किंवा पुरुनी टाका. तर पंचनाम्याच्या आधीच भावंडांनी पुरावा नष्ट केला. भावंडांनी पुरावा नष्ट केला. बालकवी पाय टाकूनही जळात बसले होते, तर त्यांच्या पायावरच तलवारीचा वार झाला. मर्ढेकर एक एक पान जळावया लागलेलं बघून, मर्ढेकर एक एक पान जळावया लागलेलं बघून निघून गेले पुढच्या महात्म्याकडे. गर्दा जय जयकार क्रांतीचा म्हणत तात्यांच्याच घरावर लोक चालून गेले. लोक तात्यांच्याच घरावर चालून गेले. पोटासाठी धोंड्या नावी वस्तारा घेऊन फिरताना नेमका सापडला, तर पोटा कायद्याखाली त्यालाच आत घातला. पोटा कायद्याखाली त्यालाच आत घातला. मग विंदा तरी काय करणार? त्यांनीही मुक्तीचे मोल विचारले. त्यांनीही मुक्तीचे मोल विचारले. सदुरेगेंच्या तर देवापुढच्या दिव्यालाच आग लागली. म्हणताना मरण आणि मरणी, मरण आणि मरणी रिलीफ कॅम्पच्या आश्रयाला गेले. सुरेश भटांचे अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आठवून लोकांनी एकमेकांच्याच अंगावर पेटते बोळे टाकले. एकमेकांच्याच अंगावर पेटते बोळे टाकले. पाडगावकरांना वाटलं कुठून झक मारली आणि या जगण्यावर शतदा प्रेम करावे लिहून बसलो. या जगण्यावर शतदा प्रेम करावे लिहून बसलो. शंकर वैद्यांनी चला आता राजकन्येला रक्ताच्या औषधासाठी पायपीट करायला नको म्हणत सुटकेचा श्वास घेतला. दया पवारांनी सर्वांनाच खडसावलं, आता घ्या. पूर्वी मी मरण कांडत होतो, बाय मी धरण धरण बांधते, माझं मरण मरण कांडते असं दया म्हणायचे. पूर्वी मी मरण कांडत होतो तेव्हा तुम्ही लोकांनीच नाकं मुरडलीत. नव्या माणसाचे असले आगमन होताना बघून नारायण सुर्वेही उद्वेगाने वनवासाला निघून गेले. आनंद बक्षी म्हणाले, जब फायर ब्रिगेड आग लगाए उसे कौन बुझाए, जब फायर ब्रिगेड आग लगाए उसे कौन बुझाए. सरते शेवटी बापू भेटले. तिन्ही शिफ्टमध्ये चरखा चालू आहे. तिन्ही शिफ्टमध्ये चरखा चालू आहे. मधल्या मंदीनंतर आता कफनाची मोठी ऑर्डर मिळाली आहे. कफनाची मोठी ऑर्डर मिळाली आहे सांगत घाईत निघून गेले. घाईत घाईत निघून गेले. नायगावकर मला सर, काही बोला बोला विचार तुम्ही. हां, म्हणजे आचार्य यात्रेंनी कवींना सुद्धा सोडलं नाही अजिबात. म्हणजे नगरला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आचार्य यात्रे म्हणाले, काय मर्ढेकरांची कविता, पिपात मेले ओल्या उंदीर, पीप काय उंदीर काय मरणं काय म्हणाले. कशी पूर्वीची शब्दकळा होती यशवंतांच्या पासून. या उंदरांवर बसूनच नवकवितेचा प्लेग महाराष्ट्रामध्ये आला असं आचार्य यात्रेंनी त्यावेळेला म्हटलेलं. तर आता तुम्ही एवढे कार्यक्रम केले आणि तुमच्याबरोबर आज जाकीटही असतं, उकडतंय म्हणून तुम्ही काढून ठेवलं, आणि पिशवी असते कारण पाकिट ठेवायला बरं पडतं. त्यामुळे तर या कवींना मानधन मिळालं पाहिजे याचा जो आग्रह धरला तो विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंतराव बापट आणि या तिघांच्याही काव्य वाचनाचे ज्यावेळेला 500 प्रयोग पूर्ण झाले, पुलंच्या हस्ते त्यांचा मुंबईला सत्कार झाला. पुलं म्हणाले, लोक मला विचारतात हे 3 कवी तुम्हाला कसे वाटतात, तर मी सांगितलं हे 3ही कवी उत्तम आहेत, फक्त ट्रिपल डोस घेतल्याशिवाय यांची कविता ऐकायला मिळत नाही. याचं कारण तिघांनाही एकदम बोलवावं लागतं आणि तिघांची जी स्वभाव वैशिष्ट्ये आहेत
ती मानधनाचं पाकिट मिळाल्यानंतर लक्षामध्ये येतं. म्हणजे पाडगावकरांना संध्याकाळची वेळ लागलेली असतात, त्यामुळे ते पाकिट खिशात ठेवून देतात. वसंत बापट हे पुण्यातले कोकणस्थ असल्यामुळे ते खिशात आत हात घालून आतल्या आत पाकिटातल्या नोटा मोजतात. आणि विंदा पक्के कोकणी असल्यामुळे ते सर्वांच्या समोर पाकिट उघडतात आणि संयोजकांना म्हणतात, उगाच तुझी एखादी नोट जास्त यायला नको. क्या बात आहे. तर तुमचं मानधन वगैरे कधी कुणी बुडवलं का नाही नाही? नाही, मला महाराष्ट्रामध्ये 100हून अधिक 1000हून अधिक कार्यक्रम झाले असतील. येतं ऐकू येतं येत आगे. येत आहे ना, ऐकू येत नाही. संयोजकांनी ॲडव्हान्स दिलेला आहे ना, मधनं मधनं बंद पडते. चालू केलं नाही. माईकला सुद्धा कोणाकोणाचं ऐकून घ्यावं लागतं. खरंच आहे, तुम्हाला सांगतो. अहो, एकदा मी म्हटलं मध्ये कार्यक्रम तर म्हटलं मागच्या लोकांना ऐकून येत आहे ना सगळ्यांना, तर मागचे 4-5 लोक नाही नाही म्हणाले. तर पुढे एक ENT स्पेशालिस्ट बसले होते, ते लगेच धावत सुटले. आपल्याला आता पेशंट गावतील की काय. आता कुठे काय वेडं तुम्हाला सांगतो. पण विंदांचा उल्लेख निघालाय. ही सगळी ऋषितुल्य मंडळी. खरंच तुम्हाला सांगतो, पैसे मोजून घेतले. घेणारा माणूस. एवढे कलिंग पुरस्कार, अमुक पुरस्कार, सगळे भारतीय पातळीवरचे एवढे पुरस्कार मिळाले. ते सगळे पैसे तिथल्या तिथे वाटून तिथल्या टाकले. तिथं शैक्षणिक संस्थांना यांना. आणि एकाला भेटायला गेले तर त्या गृहस्थांनी हे 500 रुपये दिलेत तुमच्या त्या बाईंना. हॉस्पिटलमध्ये अशा पेशंट म्हणून होत्या. तर बाहेर आल्यावर तो माणूस म्हणाला की तुम्ही असं त्यांना का सांगितलं तुम्ही दिले नाहीत म्हणून. तर म्हणे असं घेणाऱ्या माणसाला जर आम्ही देतोय असं म्हटलं तर त्याला ते ओशाळल्यागत होतं. म्हणून मी असं सांगितलं की मी निघालो तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी हे 500 रुपये पाठवलेत. ही दानत असलेली माणसं, लेंगा आणि शर्ट बिना इस्त्रीचा आणि हातात एक पिशवी, त्यात 3 संग्रह असं घेऊन वाहणा घालून फिरणारा हा विंदांसारखा ऋषितुल्य माणूस. तर विंदांचा विषय निघालाय तर त्यांना त्यांच्यावरची संध्याकाळी 7 वाजता ज्ञानपीठ जाहीर झालं. ही कविता लिहिली, सकाळी मी ऐकवली त्यांना. तुम्हाला सांगतो, विंदा तो जॉगिंग नाही करत, वानप्रस्थाचे बूट भिरकावतो, तळागाळातच रुततो, अजून त्याचा पाय त्याच्या वाहना कुरकुरतात, त्याच्या वाहना करकरतात, तेव्हा पांढरे शुभ्र रस्ते मान खाली घालतात. पांढरे शुभ्र रस्ते मान खाली घालतात. तो अभावांची बंदिश बांधतो, अभावांची बंदिश बांधतो, दारिद्र्याच्या मात्रा मोजत अलगद येऊन ठेवतो मानवतेच्याच समेवर. अलगद येऊन ठेवतो मानवतेच्याच समेवर. ब्रह्म दचकून असते त्याला त्याच्या कापडी बंदांच्या पिशवीत. सहज विसावतो लाल भडक सूर्य त्याच्या आतड्याला. खाचा असतात माधुकरीच्या. कोल्हापूरमध्ये वार लावून जेवले होते तुम्हाला सांगतो. तो टक्कर घेतो शिळा होऊन, फेसाळ बेछूट भरतीशी. तो सछिद्र जांभ्या दगडासारखा, केशरी धम्म देवगड हापूससारखा. झुकतो पुन्हा भुईकडेच, झुकतो पुन्हा भुईकडेच. तो उधळून लावतो गडगा, धडकतो बेड्याला त्याच्या केसाळ छातीवर. फुलपाखरेची घिरट्या घालतात अधूनमधून, चिवचिवतात चिमण्याही. बालकविता सगळ्या. तो चिरेबंदी घट्ट, तो वाचत राहतो अंधांना. जेव्हा कविता लिहायचं बंद केलं तेव्हा उत्तरायुष्यात ते अंधशाळेत जाऊन अंधांना कविता पुस्तकं वाचन दाखवत असत. तो वाचत राहतो अंधांना. तो लेखणी बंद, तरीही कवितेच्या ओळीच पाझरतात आतल्या आत. डाव्या डोळ्यातील गरम मासवात, डाव्या डोळ्यातील गरम मासवात. काल परवा ऐकले, त्याच्या पायरीशी ज्ञानपीठ रटरटते म्हणे. त्याच्या पायरीशी ज्ञानपीठ रटरटते म्हणे. पण आता ओनरशिप जेल एक कविता वाचा. चालेल का? कसं वाचा. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं नाही, आपण सगळे इतके छान ऐकता येतो. आणि बऱ्याच वर्षांनी
भुजबळ साहेब आम्हाला समोर खरं तर अशी मान्यवर बरं म्हणजे का? बाकी ते राजकारण वगैरे सगळं बाजूला ठेवूया, पण कलेच्या प्रांतातलं नाटक काय, सिनेमा काय, या प्रांतातली एक वेगळी ओळख त्यांची आमच्या मनात आहे. आणि वाचन परिषदेच्या उद्घाटनाला 92 साली जे झालं त्या याच्या तुमच्या इंडियन एज्युकेशनच्या राजा शिवाजी विद्यालयामध्ये त्याचं उद्घाटन साहेब आपल्या हाती झालं होतं. मला आठवतंय, आपण मुंबईचे मेयर होतात का महापौर होतात, बरोबर ना? मग कारण मी त्यात सगळं कवी संमेलनाचं आयोजन माझ्याकडे होतं. बरं, एक गौप्यस्फोट करू का हो, काव्यवाचन? खरं ना. हो. तुमचं रसिक माझे सांगाती हे आत्मकथेने येणार आहे असं मी ऐकलं. नाही माझं अजून मला बापरे. म्हणजे आधी मी राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं? आता त्याचा अर्थ ना, म्हणजे काहीतरी असं. म्हणजे मला परवा काय झालं की अनेक लोकांनी कमिट्यांचे यांचे राजीनामे दिले. मलाही कमिट्याचा कुठला तरी राजीनामा द्यायचा आता निषेध म्हणून, पण मी कुठल्या कमिटीवरच नाही. मग काय करणार? प्रॉब्लेम हा झाला, मी कुठल्या कमिटीवरच नाही. मग कसं असं म्हणजे काय आहे की घटस्फोट होण्याआधी लग्न तर जमायला पाहिजे, तसं काहीतरी. तर मला सगळीकडे असं वातावरण आहे ना, असं गद्यप्राय झालेलं वाटतं. म्हणजे आता दिवस आंब्याचे आहेत ना, तर मला वाटतं आपण रसातळाला जाणार की काय म्हणून. खरंच मला काय असं चांगलं काय म्हणजे चांगलं काही दिसतच नाही तुम्हाला. तर सध्याच्या गद्यप्राय परिस्थितीत आपल्याच हातून काही चुकलंय की काय, आणि पेपरात देखील फारच छापून यायला लागलंय, मग आपल्याच दृष्टीत काही दोष आहे की काय. म्हणून मी प्रथम आय स्पेशालिस्टाकडे गेलो. तर तिथं त्याची दृष्ट काढत होती, तुम्हाला सांगतो, दृष्ट काढत होती. आणि त्यांनी मला मागचं दिसतं का विचारलं, तर मी नाही म्हणालो. तर तुम्हाला बहुतेक मागचा नंबर दिसतोय. मग खांद्यावर ताबडतोब मिरर बसवून घ्यायला लावला. मग मी बऱ्याच जणांना भेटत कानोसा घेतला. शाळा कॉलेज चालवणाऱ्यांना गर्दीतून वाट काढत भेटलो. तर त्यांच्या मते कोचिंग क्लासला जागा अपुरी पडते आणि आमच्यावर ताण पडतो. आई वडील दोघंही नोकरीला गेले की मुलं सांभाळण्याचा प्रश्न असतो, मग ती आमच्या माथी मारतात. आणि सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात. बघा तुम्ही काय म्हणजे असं त्यांच्यात प्रगतीच होताना दिसत नाही. आमच्या इथे एक डॉक्टर आहेत, 70 साली आले ते, चाइल्ड स्पेशालिस्ट. अजून आता 2023 साल आहे, अजूनही चाइल्ड स्पेशालिस्टच आहेत. म्हणजे माणूस कसं यंग स्पेशालिस्ट, सिनियर सिटीजन स्पेशालिस्ट, असं काही प्रगतीच देशात होताना दिसत नाही. तर हल्ली कुठे मिळताय तो असं म्हटल्यावर मी त्यांना एवढ्या मोठ्या जागेत तुम्ही सरळ कोचिंग क्लासेस किंवा ट्युटोरियल्स का नाही घेत म्हणत आवर्त घेतलं. पुढे मी वाचनाची आवड कमी झाल्यामुळे समाज बिघडत चालला आहे. आत्ता अध्यक्षांचं भाषण आत्ता खूप मान्यवर म्हणजे त्यांच्यात चिंता होती वाचन कमी होतं आहे की काय वगैरे. तर समाज बिघडत चालला आहे असा समज झालेल्या ग्रंथप्रसारकांशी चर्चेला बसलो. तर टी व्हीमुळे आता शिकलेले लोकसुद्धा पुन्हा निरक्षर होऊ लागले. लोकांना ऐकू येतं, बघता येतं, लिहिता वाचता येत नाही. घरी कुरिअरवाला आला ना, कोण उठत नाही सही करायला. बघा तुम्ही, परवा मी एक सर्वे घेतला, तुम्ही जसं करता माझं पण चालू असतं काहीतरी. मी तिघांना विचारलं बॉलपेन द्या, तर दोघांकडे नव्हतं, आणि तिसऱ्यानं दिलं त्याची रिफिल चालत नव्हती. आता निरक्षरता, पूर्वी कसं ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी शाळा काढल्या म्हणून आपल्याला लिहिता वाचता यायला लागलं. पूर्वी आपण कुठं पडलो हे पण नाही कळायचं, पाटीच नसायची तिथे, आणि आतली तर वाचता येत नव्हती. आता कसं तिथं पाटी असते, हा खड्डा आहे, मग आपल्याला साक्षर झाल्यामुळे वाचता येतं आपण खड्ड्यात पडलोय म्हणून. पूर्वी ते पण नाही कळायचं आपण खड्ड्यात पडलोय. इतकं वाईट परिस्थिती होती. मग पुन्हा निरक्षर होऊ लागलेत हे ऐकून काळजी वाटल्यागत झालं. थोडंसं हसायला येऊन मग मी अफाट बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांचं अभिनंदन करायला गेलो. तर त्यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच 100, 500 इत्यादी रुपयांची नोटबुके जमवण्याचा छंद धरत गेला. आणि त्यातून हे नोटांचं कोणते सुखराम का कोणतरी होतं ना, घरी मोठं नोटांचं संग्रहालय सापडलं. काय खरंच आवड असते काही लोकांना. खरंच नोटांचं संग्रहालय उभं राहिलं म्हटलं ना, अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली. तुमचं सरकार आलं, तुम्ही त्यातनं बचत करायची, आमचं आलं, आम्ही बचत करायची. आलटून पालटून देश श्रीमंत होईल की नाही, एवढं माझ्या डोक्यात एक खरं, एवढं मला अजून कुठल्या कमिटीवर घेत नाहीत. पण देश किती श्रीमंत होईल म्हटल्यावर पुढे मी पोलिसांना भेटलो. तर त्यांच्या बोलण्यात पुरावा बिरावा गोळा करून खटला उभा केला तरी ऐनवेळी साक्षीदार शीर्षासन करतात आणि आम्हालाही सिक्युरिटी नसते.
आपल्याला पोलीस आहेत, पोलिसांच्या रक्षणाची काय व्यवस्था आहे? खरंच बघा तुम्ही, मूलभूत प्रश्न आहे. प्रत्येक पोलिसाला 2 कमांडो दिले पाहिजेत तुम्हाला. सगळी बेकारी नाहीशी होईल तुम्हाला सांगतो. असंच तर परवा मी पोलीस स्टेशनला गेलो, माझ्याकडे एक पिशवी असते, तर ती पिशवी मी टेबलावर ठेवली. आमच्या मित्राबरोबर गेलो तर ते साहेब म्हणाले, नायगावकर पिशवी हातात ठेवा, आमच्या इथं चोऱ्या व्हायला लागल्यात हल्ली. पुरेशी सिक्युरिटी नसते म्हटल्यावर तुमचंही बरोबरच आहे. तर निघताना त्यांनी रात्री अपरात्री काय दिवसाचं देखील घराबाहेर जाऊ नका म्हणून सांगितल्यावर, आणि पुढे मी न्यायाधीशांकडे गेलो असताना कोर्टात पोटुशा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून काही अन्याय इत्यादी प्रकार झाला की काय असा उपप्रश्न केला. काही अन्याय इत्यादी प्रकार झाला की काय असा उपप्रश्न केला. तर आपल्या भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे कळले. अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे कळले म्हणजे परिस्थिती फारच बिघडत चालली आहे असं वाटल्यावर पुढं वाटेत पैसे दुप्पट तिप्पट करून देणाऱ्या अर्थसंस्थांना भेटून तुम्ही एवढे पैसे दुप्पट तिप्पट कसे करून देणार विचारल्यावर, सुरुवातीला निदान काही वर्ष तरी आम्ही मुद्दलामधून या योजना राबवू शकू. मुद्दलामधून कवींना नुसतं चंद्रतारे अर्थशास्त्र पण कळलं पाहिजे. नायगावकरांची कविता ही अशी व्यापक आहे, असं सगळं मीच सांगावं लागतं. हल्ली तुम्हाला सांगतो, लोकांना कळत नाही तर आपण काय करणार तुम्हाला सांगतो. तर सुरुवातीला निदान काही वर्ष तरी आम्ही मुद्दलामधून या योजना राबवू शकू म्हटल्यावर जास्तीच विश्वास बसला. पुढं वाटेत बंद कारखाने, गिरण्यांच्या गेटवर मालकानेच श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती असा बॅनर लावलेला बघून काय नेमकं सुचतं लोकांना आश्चर्य आहे म्हणत पुढे मी अधिकाऱ्यांच्या मोठ्या तोंडाला काळं फासल्याचा आरोप घातलेल्या लोकांना भेटून, तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांना पांढरं का फासत नाही, वाईट गोष्ट काळं फासलं, मग चांगली गोष्ट केली पांढरं फासायला पाहिजे. माझं कसं शिक्षण खूप लहानपणी कसं जोड्या लावा, विरुद्धार्थाचे शब्द द्या, असं माझं शिक्षण कमी असल्यामुळे अजून सगळं लक्षात आहे. तुम्हाला सांगतो कुठलाही बेचा पाडा विचारा मी झोपेत सांगून शकतो तुम्हाला. पांढरं का फासत नाही सवाल केला तर त्यांच्या बोलण्यात पत्रकार आमच्या नावानं बोंब मारायला लागलेत म्हणून मी पत्रकारांना शोधायला निघालो. तर त्यातल्या बऱ्याच जणांनी आपण फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं. आज जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं. पुढे मी बिल्डरला भेटून ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली. तुम्ही राहता ना पुण्यात वगैरे, मागासलेले तुमचं गाव आहे. आमच्याकडे मुंबईत बघा ओनरशिप जेलची स्कीम आली आहे. तुम्हाला सांगतो एक ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली तर दिवसेंदिवस लोकांना घरात राहणं मुश्किल होत जाणार हे ध्यानात आलं आणि फुल बुकिंग ताबडतोब झाल्याचं ऐकून तुम्ही स्पेशल सुविधा काय देणार तर मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल, आणि बिल्डरनं मी स्वतःच तिथं राहणार आहे तुमच्याबरोबर असं म्हटल्यावर, फुल सिक्युरिटी मी बिल्डरनं स्वतःच तिथं राहणार आहे म्हटल्यावर लोकांचा अधिकच विश्वास बसला. काळाची वेळीच गरज ओळखल्याबद्दल मी त्यांना दंडवत सांगितले. अखेरीस सर्वात शेवटी बघा की सगळ्या व्यवस्था कोसळताना दिसतात. शिक्षणात असं आहे, खोटे PhD अमुक तमुक किंवा अगदी ग्रामपंचायतीपासून वरपर्यंत सगळे लोक प्रश्न विचारायला पैसे घ्यायचे लोक. आपण हे सगळं बघितलेलं आहे. सगळी व्यवस्था अशी कोसळताना त्यावेळेला कवीकडे आपण विश्वासानं बघतो. बघा तुम्ही आज एवढ्या प्रकाशन परिषदेत कवीला तुम्ही बोलवलं आणि कवी म्हणजे आपले अटल बिहारी काय, VP सिंग काय किंवा अब्दुल कलाम हे कवी साहित्यिक असल्यामुळं त्यांना तिथं बोलवलं होतं. परवामध्ये एकदा असं हे आली होती की पुढचा पंतप्रधान हा मराठी होणार म्हणून. तो मला काय अभिनंदनाचे फोन तुम्हाला सांगतो. मग माझं कार्यक्रम बंद पडले असते ना कवी संमेलनाचे. तर म्हणजे आपल्याला काहीतरी प्रकाश दाखवावा म्हणून तुम्ही कवीला बोल, कवी किंवा ट्रॅफिक पोलीस दोघंच काही रस्ता दाखवू शकतो. तुम्हाला एक कार्यक्रम करता आला असता मन की कविता म्हणून. मी कवीला गाठून परिस्थितीवर काय करता येईल काय तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितलं. अजून एक क्वार्टर मागवा म्हटल्यावर त्यात काय ही घ्या की माझ्याकडची, मग पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर काही दुर्बोध जागा असतात. तुम्हाला लगेच कळलं. पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर कविताही जोर स्फोटक कायद्याखाली येत नाही तोवर काही घडणं अशक्य आहे असं म्हटल्यावर मी कमाल आहे, इतक्या तरुण वयात तुम्ही क्रांतिकारी विचार टिकून धरलेत याचा आधार वाटला. शेवटाला देशाला आग तर लागली नाही ना, देशाला आग तर लागली नाही ना वाटल्यावरून मी तडक रिक्षा करून फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो.
तर तिथे ते म्हणाले इथं बिलकुल घाई करत जाऊ नका, अजून आधीच्याच आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर, आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर मात्र मी शेवटचा दिस गोड व्हावा या मिठाईच्या दुकानातनं पेढा आणला आणि घराकडे परतलो. नायगावकर सर, कवीला कुठलाही विषय वर्ज्य नसतो. आत्ता तुम्ही न्यायव्यवस्थेचं सांगितलं. रामदास फुटाणे नेहमी सांगतात की म्हणाले, मला न्यायालयाच्या दारामध्ये एक 80 वर्षाची आजी भेटले आणि मी त्यांना विचारलं, 80व्या वर्षी तुम्ही न्यायालयात काय करता? त्या म्हणाल्या, काय सांगू बाबा, माझा वयाच्या 16व्या वर्षी एकाने विनयभंग केला होता, त्याचा आज निकाल आहे, म्हणून मी या निकालाला. अशी सगळी न्यायव्यवस्था आहे. पण एक वेगळी कविता, हे सगळं आता अलीकडचं आहे ना, हे सगळं लंडनमध्ये लिहिलेलं कविता गेल्या 15-1 वर्षात. तर ती एक कविता आपण सगळे जाणकार लोक आहात, नाही तर एरवी थोड्या वेगळ्या कविता वाचतो मी, पण ही कुठे प्रसिद्ध नाही झाली, पण वाचायला मला. म्हणजे राजाला 3 खून माफ आणि कवीला 2च संग्रह. राजाला 3 खून माफ आणि कवीला 2च संग्रह, दात्र 2च संग्रह हा अन्याय आहे म्हणून तक्रार केली तर त्याने शिवी दिली तर दिली, ती देखील बायकोवरून. मग मी पण सोडतो काय, मी पण दिली एक ठेवून. नंतर NC, पोलीस स्टेशन वगैरे सगळं आलंच, तर ते म्हणाले पुरावा कुठं आहे. मी खरं तर डायलॉग म्हणून पुरावा इथे हृदयात असतो म्हणणार होतो, पण जाऊ द्या झालं, कशाशी काही संबंध नाही. तसं तर गझलेत सुद्धा एका शेराचा दुसऱ्या शेराशी काय संबंध असतो, तरी पण किराणा दुकानात लेंडी पिपळी आणि गवला कचुरा हे डबे शेजारी असतातच ना. तेवढ्यात प्रेयसी गेल्याची बातमी आली. आता मला तरी काय कल्पना, प्रेयसी गेल्यावर किती दिवस सुतक पाळतात. म्हणून मी गुरुजींना विचारलं, तर ते म्हणाले, दुसरी प्रेयसी मिळेपर्यंत पाळावंच लागणार. कशातच काही लक्ष लागेना म्हणताना शेवटी घरचे लोक म्हणायला लागले, एकदा डॉक्टरला तरी दाखवा म्हणून गेलो, तर त्यांनी स्टेथॉस्कोप खिशाला लावून काय होतंय विचारल्यावर सारखं भाजपमध्ये जावंसं वाटतंय. बघा, कवीला सुद्धा भाजपचं आकर्षण आहे. ते वेळ लागायच्या पूर्वी. हां, हो, बरोबर. कवीला कुठलाही विषय वर्ज्य नसतो. अगदी जागतिक गोष्टींवर सुद्धा कविता असते. म्हणजे शेअर बाजार पडला त्याच्यावर सुद्धा रोज कविता करणारे कवी आहेत आणि ती लगेच व्हॉट्सअपवरती येते. कवीला कुठलाही विषय वर्ज्य नसतो. आणि नायगावकरांचे सारखे कवी वर्ल्ड बँकेला सुद्धा कर्जमाफी देतात, एवढं हे त्यांचं मोठेपण आहे. तर नायगावकर सर, ती एक कविता जरूर आहे. शोधतो जरा कुठे जाते. तो बोला, काहीतरी बोल. तेच 40 वर्ष असंच चालू आहे तुम्हाला खरं. एकदा पहिला कार्यक्रम झाला इंदोरला, कवितांच्या गावेचा. आमचे हे पोद्दार आपले वसंत पोद्दार, आणि मी कविता 3ऱ्या पानापासूनच वाचायला सुरुवात केली. तर ते बाकीचे लोक अशोक बाग म्हणला, अरे अशोक म्हणे 3ऱ्या पानापासून असं झालं काय, मग पुन्हा पहिल्या पानापासून सुरुवात केली. असं होतं कधी काय. घरच्यासारखं असावं सर, कार्यक्रमात सुद्धा घरच्यासारखं वागावं तुम्हाला. असं तर आपण नाही का घरी एखादी वस्तू घ्यायला उतरतो ना. आता मी परवा आंघोळीला गेलो, तो टॉवेल विसरलो. मी मुलीला म्हटलं टॉवेल दे, ते म्हणे तुमचा हात मुरगळला आहे का. मग हल्ली काय उलट बोलता, म्हणजे असं SSCला काय असा प्रश्न असतो काय, खालील प्रश्नांची थोडक्यात उलट उत्तरे लिहा म्हणून वगैरे एवढं उलट बोलतात तुम्हाला सांगतो. पण आता हसू नका, कवी हा तुम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासून माझी टिंगल करायला घेतली तुम्हाला, पण कवी हा काय असतो तुम्हाला सांगतो असा. आणि कवी ही फार ग्रेट गोष्ट आहे. कवीला काय सुचतं, काय बनू शकतो, त्याची ही कविता लिहिलेली आहे. तापल्या
सूर्यास थकल्या मी दिला वाटेत लिमका, तापल्या सूर्यास थकल्या मी दिला वाटेत लिमका, सागराला अंग पुसण्या मी दिला टावेल माझा. इतकं भव्यता कुठे, कालिदास वगैरे फार, कालिदासाच्या खूप पुढचं आहे लेखन. सागराला अंग पुसण्या मी दिला टावेल माझा, एक रपकन भूषच्या मी मारला पाठीत गुद्दा. ते इराक आणि अमेरिकेचं युद्ध चाललं होतं सद्दाम हुसेन असताना, तेव्हा एक रपकन भूषच्या मी मारला पाठीत गुद्दा, हन धीराचा हात तेव्हा मी दिला सद्दामला. एकटा अशोक नायगावकर भारतातनं त्याच्या बाजूला होता. अंधिराचा हात तेव्हा मी दिला सद्दामला, तार केली तातडीने मीच गोरबाचेवला. आमच्या घरासमोर पोस्ट ऑफिस आहे, पण अजून कुणी मराठी कवितेत पोस्ट ऑफिसचा उल्लेख नाही केलेला. म्हणजे ते तुमचं ग्लासनोस पेरिस्ट्रॉइका तेव्हा तार केली तातडीने मीच गोरबाचेवला, तूर्त मी आहे रिकामा एकदा भेटू न जा म्हणून वगैरे. इतकं मोकळेपणा पाहिजे. आणि कविता ही वैश्विक होणं, जे ग्लोबल ज्याला वैश्विकता म्हणतात ना, आता याच्यामध्ये बघा गोरबाचेवाला, बुश आला, सगळं जागतिक उल्लेख आले, म्हणजे झाली वैश्विक कविता. आणि काय पाहिजे वैश्विक तुम्हाला सांगतो. समीक्षकांचं दुर्दैव ते त्यांचं इकडे लक्षच नाही गेलेलं तुम्हाला. बखळ आमची गावची यासेर अराफतला दिली. पॅलेस्टिनींचा प्रश्न मी सोडवलाय मराठी कवितेत. आमची 4 गुंठे जागा होती, ती त्या यासेर अराफतला देऊन टाकली. बखळ आमची गावची यासेर अराफतला दिली. आणि माऊलीनंतर औदार्य बघा, कर्ज माफी मी अखेरी वर्ल्ड बँकेला दिली. कर्ज माफी मी अखेरी वर्ल्ड बँकेला दिली. पण असं जागतिक देश म्हणजे पुन्हा वैश्विक होताना देशीवादाकडे परत यावं लागतं. कंसात बोंबलत असं म्हणतात. देशीवादाकडं परत यावं लागतं माणसाला. पंढरीच्या विठ्ठलाचे मीच केले सांत्वन, पंढरीच्या विठ्ठलाचे मीच केले सांत्वन, मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा, मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा. पण असं घरात बसून नाही राहायचं, पुन्हा बाहेर पडायचं. लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला. 15 ऑगस्टला गेलात तंगडं मोडतील तुमचं, पण 15 ऑगस्ट सोडून केव्हाही काय संदेश द्या राष्ट्राला, कोण कुत्रं तुम्हाला विचारणार नाही. लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला. वेळ पडली लोक हो झोपेतून उठवा मला, वेळ पडली लोक हो झोपेतून उठवा मला. मी युनोचा शेवटी अध्यक्ष झालो एकदा, मी युनोचा शेवटी अध्यक्ष झालो एकदा. शांतता राखा म्हणालो, याद राखा दम दिला, याद राखा दम दिला. आणि कुठल्याही कवितेत शेवटी सत्य सांगायचं असतं, सत्य सांगायचं असतं. तुम्हाला आठवत असेल, मी समंता फॉक्सच्या हातच्या स्थळा नाकारले. त्या काळातली जगातली सुंदर स्त्री बरं का, घडलेली घटना आहे. तिचे वडील आमच्याकडे पत्रिका घेऊन आले होते. तुम्हाला सांग, गुण जुळले नाहीत का मग? काय आता बघ, आम्ही गुण उधळले. मी समंता फॉक्सच्या हातच्या स्थळा नाकारले आणि चिपळूणच्या शकुशी लग्न केले शेवटी, आणि चिपळूणच्या शकुशी लग्न केले शेवटी. नायगावस्कर सर, कवीच्या तडाख्यात जर माणूस सापडला तर काय घडू शकतं? राम गणेश गडकरी त्यांना एक कवी भेटला आणि म्हणाला, एक कविता ऐकू का? गडकरी म्हणाले हो. मग त्या कवीनी कविता ऐकवायला सुरुवात केली आणि कविता ऐकवत ऐकवत पुढं नेलं. आणि कविता अशी होती, मम पत्नी भगिनी वल्लभा, ऐसा कैसा गेला नभा, मम साडून उलटा उभा. कोणाला तरी कळलं का? याला म्हणायचं अभिजात कविता सध्याच्या काळामध्ये. आणि मग गडकरी म्हणले, तुम्हाला वेळ लागायच्या पूर्वी सुचलेलं नाही मला नाही, तुम्हाला मला फक्त सांगतो. मग तुम्हाला वेळ लागल्यापूर्वीच नाही, मी मला वेळ लागायच्या पूर्वीच म्हणतोय मी. नाही सांगा, एवढं फक्त गडकऱ्यांचं सांगतो. आणि मग गडकरी म्हणल्यावर ही कविता समजली नाही. मग त्यांनी रागाने बघितलं, एवढे मोठे कवी आणि तुम्हाला माझी कविता समजली, सोपी कविता आहे म्हणाला. मम पत्नी भगिनी वल्लभा, मम पत्नी माझी पत्नी, भगिनी माझ्या बायकोची बहीण, वल्लभा तिचा नवरा. मम पत्नी भगिनी वल्लभा, माझ्या बायकोच्या बहिणीचा नवरा. ऐसा कैसा गेला नभा, असा कसा गेला माहीत नाही म्हणाले आकाशामध्ये. मम साडू न, तो माझा साडू नव्हता, उलटा उभा. उभा शब्द उलटा करा म्हणाले, काय होतं भाऊ. वा वा, क्या बात आहे. खरंच खरंच काय प्रतिभेचे कवी होते. तुमची कविता ही वेळ लागण्यापूर्वीची आहे ना? मग म्हणायला हरकत नाही. आता लोकांना नाही, मला मी जन्मलो तेव्हा जातक मांडलं,
तर याला आयुष्यभर मृत्यूचे भय आहे, आयुष्यभर मृत्यूचे भय म्हणून काळजी घ्या म्हणाले. तेव्हापासून मी उठणं लावतो. मग ऑफिसात पण सगळे मला खूप जपायचे. लोकांना कसं बालपणी खस्ता खाल्ल्या की आत्मचरित्र लिहायला मजा येते, आमच्या बाबतीत असं काहीच नाही. लोकांना चड्डीच नसते, आम्हाला मात्र वाळलेली चड्डी नसायची. मग आमचं कोण छापणार? आमच्या आयुष्यात गरिबीचा खूप प्रयत्न केला, पण काही घडायचंच नाही. पण मी शाळेत हुशार, विचारायच्या आधीच उद्याची तारीख सांगायचो, विचारायच्या आधीच उद्याची तारीख सांगायचो. एकदा तर मी दार उघडले तर अंधारात आला. तसं सगळे घाबरले. मग माझा दाताचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं. दाताचा प्रॉब्लेम झाला तर डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं तर ते म्हणाले न्यूरोलॉजिस्टला दाखवा. ते बिचारे चांगले होते. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात, पण बिलामुळे गैरसमज होतात. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात, पण बिलामुळे गैरसमज होतात. ते म्हणाले गरम वाफ घ्या. मग मी वाफ कुठे मिळते म्हणून APMC मार्केटमध्ये गेलो. तिथे कडक चेकिंग होतं. त्यांनी वडिलांचं SSC सर्टिफिकेट आणलं का विचारलं आणि बायकोची जन्मतारीख विचारली. माझं अजून पहिलं लग्न पण झालं नाही. आपण कशाला दुसऱ्या कुणाच्या बायकोची जन्मतारीख सांगा. तर तो म्हणाला, अहो या वयात लोकांची दुसरी लग्न होतात. त्याला दया आली आणि आत सोडलं तर तिथं खूप गाळे होते. मग मला करायला सांगितलं आणि सगळं नॉर्मल आहे म्हटल्यावर मी धावतच सुटलो. तरी पण धावायचा टोल भरावाच लागतो. आपल्याला काहीच झालं नाही या आनंदात मी हत्तीवरून ब्लड शुगर वाटली. आता सगळेच विचारतात तुम्ही लग्न का केलं नाहीत? तर म्हणालो बायको निघून जाण्याचं भय असतं. रात्री सगळे नवरे चाचपून बघतात, बायको ऐका निघून गेली. त्यामुळे मला झोप चांगली लागते. उलट मला जाग यायच्या गोळ्या लिहून दिल्या डॉक्टरांनी. परवा तर पहाटे 3:30ला सरकार पडलं. त्यात 10 कोटी लोक दबले, पण राज्यपाल छपरावर बसले होते. ते मात्र वाचले. फायर ब्रिगेडवाले आले पण उशिराने. मग लोक वाट पाहून स्वतःच निघून गेले. हल्ली सगळे हुशार झालेत. काही घडलं की लोकांना वाटतं आता पोलीस येतील, पोलिसांना वाटतं आपण मीडिया येईपर्यंत थांबूया. मग लोक कंटाळून निघून जातात. पण कटिंग चहावाल्याचा धंदा होतो. हल्ली बेकारी आहे, त्यामुळे सगळे एकमेकांना काही काम आहे का विचारतात. मी त्यांना गवत काढाल का विचारलं. सगळे MBA झालेले होते ना. काढाल का विचारलं तर अतिवृष्टीत सगळं गवतच वाहून गेलं. आमची शेती असती तर मी सगळ्यांना कामाला ठेवलं असतं. पण मी तर ऑफिसात असतो. मग एवढ्या खुर्च्या कुठून आणायच्या. आपलं काही दिवसासारखं नाही, रात्र पाणी घालत राहते म्हटलं की दुसऱ्या दिवशी दिवस आपोआप उगवतो. खरं तर नोकरी लागली की वेळ कसा घालवायचा म्हणून मी सगळीकडे घड्याळं लावून ठेवली आहेत. एकदा टॉयलेटमध्ये किती वाजलेत, मग हॉलमध्ये किती वाजलेत, म्हणजे दिवसभर छान टाईमपास होतो. माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो, तो आठवडाभर चालूच राहतो. रविवारी पुन्हा रविवारी पंतप्रधान भेटतातच. सकाळी छान गप्पा मारतात. हल्ली बोलणारं तरी कोण राहिलंय आणि ऐकणारं तरी कोण राहिलंय हो. खरं तर मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती आणि त्यांनी ऐकलं नसतं तर आपलं डोकंच फिरलं असतं. परवा मी कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो होतो. सर्वांना सांगितलं बेकारी वाढत चालली आहे. पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल. खरं तर हे सगळं मला वेड लागायच्या पूर्वी सुचलं, पण वेड लागल्यानंतर लिहून काढलं. परवा GA कुलकर्णी भेटले. म्हटलं वेळ कसा घालवता? तर म्हणाले TV वर मालिका बघत बसतो. मग मात्र मला आपण शाणे आहोत वाटायला लागलं. आता शकार. आता नायगावकरांची अत्यंत गाजलेली कविता शाकाहार. मला वाटतं की नायगावकर सर तुम्ही व्यक्तिमत्वाने इतके हळू आहेत. खरं तर स्त्री संवेदनाची पहिली कविता लिहिणारे म्हणून तुमचा उल्लेख करायला पाहिजे. इतक्या हळूवार. म्हणजे ही कविता त्या आनंद ऋषीजी महाराजांचा जो अहमदनगरला हे आहे तिथं सगळी ती चातुर्मासात सगळे असं पांढरे वस्त्र आणि ते सगळे आणि ते वरती ते महाराज बसले होते. त्यांना ही कविता विलक्षण आवडलेली आहे. पण तुम्हा समीक्षकांना ही कविता समजली नाही अजून, तुम्हाला सांगतो. तर काय असतं,
सगळे समीक्षक पुण्यातच आहेत ना, पुण्यातले काही अनुभव सांगा. पुण्यात बरं का असं ते पांढरे हाफ पॅन्ट, पांढरा टी शर्ट, पांढरे सॉक करून सगळे लोक जॉगिंगला बाहेर पडतात. आपल्याला वाटतं की कॅलरी जाळायला, आपल्याला वाटतं की हे एवढं, अरे खायचं कशाला एवढं, 50 आल्यानंतर एक लाडू कमी खावा ना. पण ते सगळे दुसऱ्या दिवशी कॅलरी जाळायला बाहेर पडतात आणि एकमेकांना 2 बोटं दाखवतात. आपल्याला वाटतं व्ही फॉर व्हिक्टरी किंवा यांना 2 मतं पडली की काय. खरंच तुम्हाला सांगतो, तर त्याचं व्ही व्हिक्टरी नाही, त्याचा अर्थ व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असा आहे. आणि त्याच्यावरही मी 2 ओळी लिहिल्या होत्या. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले, काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. पण पुण्यात घेऊन शांत परवा बसले ते असं नाही. पुण्यात जाऊन पिण्यात गेले. तुम्हाला सांगतो काय पुण्याबद्दल सांगावं. पुण्याची बुद्धिमत्ता खरोखर हे कसे प्रश्न विचारतायत बघितलं ना, की काय त्या त्या मुठीच्या पाण्यातच काहीतरी. मी नेहमी रिकामी बाटली घेऊन जातो, एक पाणी भरून आणतो. माझ्या बुद्धीत फरक पडलेला ना. आता मी वाईच्या कृष्णेच्या पाण्यात जन्माला आलो, मुंबईला गेली अनेक वर्ष मी तानसाचं पाणी पितो आणि गेली 15-20 वर्ष मुलींकडे 5-6 महिने थेम्सचं पाणी पितो लंडनला. पण माझी बुद्धी आहे तिथंच आहे. अहो असाच कार्यक्रम एकदा संध्याकाळी बालगंधर्वला कार्यक्रम संपला, 10 वाजले, चितळ्यांचं दुकान बंद झालं. बाकरवडी त्यांची जगप्रसिद्ध, गेली नाही तर बाहेर घराबाहेर उभं करतात. पुण्यातवरनं काय आणलं नाही ना, बाकरवडी घरात घेत नाहीत. खरंच तुम्हाला सांगतो. असं म्हणून मी बाकरवडी म्हणजे असं घेऊन जा. तर नाशिकवरनं काय आणायला सांगितलं, नाशिकवरनं काय आणायला सांगितलं. नाशिकवरनं चिवडा, नाशिकहून काय होतं, तर ते कोंडाजी वगैरे मकाजी सगळं देतीलच नंतर, आता ते देणार ना, ते घेईल ना पुढे. तर ते तुम्हाला सांगतो असं याच्यामध्ये शटरवर गेल्याबरोबर मी तिथं आत शिरलो. म्हटलं 1/2 किलोचे 2 पुढे द्या बाकरवडीचे. ते म्हणे देतो ना, पण आधी लाईनीत उभे राहा म्हणून. अहो म्हटलं एकटाच आहे, एकटा असलं तरी लाईन लावावी लागते तुम्हाला. खूप स्ट्रिक्ट. म्हणजे ते एका बिल्डरची जाहिरात होती ना, घराला घरपण देणारी माणसं. तर मी रास्ता पेठेतनं चाललो होतो, तर एका वखारीवर मोठा बॅनर, घराला सरपण देणारी माणसं. काय सुचतं तुम्हाला सांगतो. मला हे कुठं जगात नाही असं बघायला मिळालं. आणि आग्रह तर इतका, मी 92 सालापासून पुण्यात जातोय. खरंच सांगतो तुम्हाला. आता हे सुद्धा काल त्यांनी घरी नाही, ते म्हणे मसापच्या ऑफिसला येऊन उभे राहा म्हणून. तिथं मी उभा होतो. खरंच सांगतो, मी काय खोटं आहे का तुम्हाला. नाही तर एखादा माणूस काय म्हणेल की घरी जा जेवायला चहा वगैरेचं. तर 92 सालापासून आग्रह चालला आहे मला तुम्हाला. पुढच्या वेळेला आलात की जेवायलाच यायचं म्हणलं आता. आणि एकदा तर परवा तो शिवाजीनगरला मी उतरलो, तर मला एक माणूस भेटला. अरे आजक्या म्हणे कसं काय इकडे आलात. तर म्हटलं असं चाललो आहे नगरला म्हणून. मग म्हणे असं माझं घर दाखवतो. मला वाटलं आता हा घरी नेणार, 1 तास बसला यायला उशीर होईल नगरला पोचायला. तर त्यानं रिक्षात घालून नेलं आणि तिथं रिक्षा थांबवली कोपऱ्यावर आणि म्हणाल ती जी बिल्डिंग दिसते ना, तिथला 3rd फ्लोअरचा शेवटचा फ्लॅट माझा म्हणून, चल म्हणे आता म्हणे. असा फ्लॅट दाखवला हो त्यांनी. वेळ घेत नाहीत तुमचा, तुम्हाला सांगतो. तुमचा वेळ वाया घालवत नाहीत एवढं सगळं. आणि पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो की असं त्या दशभुज गणपतीच्या नाशिकला, मुंबई कुठेही गेलं तरी उजव्या बाजूने वाहन येतात, डाव्या बाजूने येतात. 2 पुण्यात कुठून काय येईल सांगता येत नाही. खरंच मी सगळं तुम्हाला सांगतो. माझ्या हातात एक पिशवी असते नेहमी. पिशवी म्हणजे काय, आता आज इथं आपलं पोद्दारांनी एवढं किंवा ठाकूर साहेबांनी एवढं बोललं आहे, म्हणजे जाताना ते काहीतरी मला देणारच ना तो आता. पण मग त्यांना उगाच पिशवीचा त्रास कशाला, पिशवीचा खर्च कशाला. मी दिवाळीमध्ये 2 पिशव्या ठेवतो खिशामध्ये. आपला त्रास कुणाला होता कामा नये. खरंच सांगतो. तर ते मी तिथं उभा, तुम्ही MPhil केलेले किंवा बँकेचे मॅनेजर असा, तुम्ही बावळट ठरता. मी आता 20 मिनटं उभा, तेवढ्यात एक माणूस आला, तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का. तर म्हटलं हो. म्हणे मला वाटलं प्रत्येक सिग्नलला अशी माणसं ठेवलीत की काय. नाही म्हणे 8 आण्यात रस्ता क्रॉस करून देतो. काय सुचतंय हो रोज. हे जे आयडियाज आहेत ना, ह्या फार महत्त्वाच्या आहेत. मी त्यांना 8 आणे म्हणजे असं, त्यांनी माझी पिशवी घेतली, व्यवस्थित हात धरून पलीकडे नेलं. तोपर्यंत 8 आणे काढून म्हटलं हे घ्या 8 आणे पलीकडे गेल्याबरोबर. ते म्हणे रुपया झाला म्हणून. अरे म्हणलं निघताना 8 आणे रुपया कसं काय झाला. नाही म्हणे मी आता उलटा परत जाताना एम्प्टी रिटर्न जाणार म्हणून. काय सुस्त आहे तुम्हाला सांगतो.
मी मी खरोखर थक्क झालो तुम्हाला पण त्याच पुण्यामध्ये प्रकाशकांचा काय अनुभव आहे का पुण्यात? नाही नाही काय प्रकाशकांचा मी तिथपर्यंत अजून गेलेलो नाही तुम्हाला सांगतो, पण त्यांचं अजून लक्ष माझ्याकडे गेलेलं नाही की हा बकरा कसा आहे म्हणून. सॉरी असं. तर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये शनिवार वाड्यावर माझा कार्यक्रम होता आणि म्हटलं पुणेकर बुद्धिमान असले तरी मुंबईसारखी माणुसकी कुठेही बघितली नाही. मी तुम्हाला सांगतो ते सगळे लोक पुणेकर सगळे अंगावर यायला लागले. एवढी वर्षे येतात, शाल श्रीफळ आणि छान पाकिट जाडजूड देतो म्हणे, तुमचा हात मोडला पाय मोडला. म्हटलं हे पहा माझा अजून संपलेलं नाही, तिथंच उभे राहा. मुंबईला तुम्हाला प्रवास करताना तुम्हाला जर चक्कर आली फीट आली तरी 1 तास तुम्ही उभ्यानं प्रवास करू शकता. त्यामुळे हे कसं काय म्हटलं, लोकलमध्ये तुम्ही कल्याणला बसा किंवा विरारला बसा, वसईला बसा, तर तुम्हाला चक्कर फीट आली तरी सगळे लोक तुम्हाला दाबून धरतात, खाली पडून देत नाहीत. त्यांनी मला नमस्कार केला, ही माणुसकी तुमच्या गावातच राहू द्या. काही पुण्यात गेले वरनं, पण त्याच्यावरनं हे सगळं निघालं. जोशी साहेब तुम्हाला सांगतो, पण मी महिलांच्या गौरवपर आज इथं नाही म्हटल्या बाकीच्या कविता, पण महिलांच्या गौरवपर पूर्वी अनेक कविता लिहिलेल्या, त्या सगळ्या मी गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता आहेत तुम्हाला सांगतो. आणि मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा सत्य स्वरूप ध्यानात आलं की महिलांइतकं क्रूर या जगात काही नाही आहे. तुम्हाला सांगतो खरोखर सत्य सांगणं हे कविता करतं. सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त आणि नायगावकर असं सत्यचं. भले तुम्ही बोलवलं नाहीत मला, आता नंतर जेवण नाही वाढलं तरी चालेल, पण सत्य सांगणं हे कवीचं कर्तव्य आहे. त्या सगळ्या ह्याच्यात बघा तुम्ही, ती मेथीची जुडी असते ती आपल्याला निवडायला दिली, आपण अशी फिरवतो, कुठे गाठ मारली आहे सुतळीला ती सोडायचा प्रयत्न करतो. नाजूकपणा आहे. महिला बघा अशी बोटं घालून खतकन तोडतात, कलात्मकता नाही. ती काडी हातात घेऊन आपण हे पान तोडू का हे पान तोडू, आणि मुळात कशाला तोडायचं? एखादी निसर्गानं जे निर्माण केलंय ते का तोडायचं, असं विचार विवेकबुद्धी असते. महिला बघा पानं एकीकडे काड्या एकीकडे, 10 मिनिटात त्या जुडीची भाजीची वाट लावून टाकतात. खरंच सांगतो, नारळ कसा खोवतायत बघितलंय का तुम्ही? खरंच सांगतो. आता इथे कसं, इथे माझी मान वर असते, घरी आपली मान खाली असते. म्हणजे असं मलाही नारळ खोवायला सांगितला तर नारळ एवढी वाटी खोड, मी ते नारळ हृदय खोवतायत असं वाटतं. नारळ बायका खोवतात त्या. मला नारळ खोवायला सांगितला तर विळीवर कसं बसायचं माहीत नाही, उलटा बसलो विळीवर. मी तुम्हाला सांगतो अशा सगळ्या असं तो स्वर सुरुवातीचा जो असं हळूवार चहा घ्या हां वगैरे, काय किती पहिले 3 महिने तर असं तुम्हाला कशी शिंक आली वगैरे, असं शिंक आली तरी असं. आणि 25 वर्षा चहा घ्या हां, कुठं स्वर जातो तो खरंच म्हणजे असं. आणि गड्याला चहा देताना रामू चहा घे हो, वाफ निघून जाते. कारण रामू निघून गेला तर दुसरा रामू मिळणं कठीण. नवरा डोक्यात राग घालून गेला, सगळे नवरे बोंबलत परत येतात 4:30ला, कारण बिन साखरेचा चहा कुठेच लवकर मिळत नाही. बरोबर, एवढा कॉन्फिडंट असतात त्यावर. वाजवा ना टाळ्या, का घाबरताय तुम्हाला सांगतो. आता सगळं हो, तर मला वाटलं शुद्ध लेखन नाही म्हणजे त्या मटक्या भिजत टाकल्यात, त्यात 2दा-3दा पाण्यातनं नितळून घट्ट गाठ मारून त्याच्यावर वजन ठेवा. नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं, नाही तर मोड हसताय काय तुम्ही. मी दुःख सांगतोय माझं, तुम्हाला सांगतो माझ्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होणार आहे. रिटायर माझा शाप आहे या प्रकाशन परिषदेमध्ये तुम्हाला सांग. असं नाही तर मोड कसे येत आहेत बघत बसा म्हणून सांगतात. आता सगळा त्या स्वयंपाकघरामध्ये हे सगळं सहन करावं लागतं. आणि ही कविता महिला लिहूच शकत नाहीत, त्यासाठी हळवा हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो. गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा चोलली जाते दुधी भोपळ्याची. कसं खरवडून काढतात बघा. आता आपण कसं बाजारात गेलो, पांढरी लव अशी बारीक लव असते, हळवार हात फिरवतो. महिला बघा बाजारामध्ये तो दुधी हलवा बनवायचा असेल तर त्या देठाच्या तिथे नख खुपसून बघतात. तुम्हाला माहीत नाही, बाजारात तुम्ही बलतीकडे बघत असतात. हे खरं आहे मात्र. घरी सांगू का? सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते आहे. शाळा नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जातंय वांग, हे भाजलं जातंय वांग, नितळतंय त्वचेतून पाणी टपटप. तुमचा आवाज मला कसं भरून आलं. एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हालाही भरून येईल. तुम्हाला सांगतो
आणि साधं सुद्धा नाही हो, तेल बिल चोपडून वांग भाजतात. खरंच किती मला वांग भाजायला सांगितलं. आपण पुरुष एकतर हळुवार, त्यात मी कवी डबल हळुवार तुम्हाला सांगतो. मी डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलो, वांग निघून गेलं, हात भाजला तुम्हाला सांगतो. मानवी आयुष्यामध्ये माऊलींपासून ते मराठीच्या इतिहासात 700 वर्षाच्या आपण महान एका महाराष्ट्र साहित्य परिषदे संस्थेचे प्रमुख आहात. पण माणसाच्या दुःखावर अनेकांनी कविता लिहिल्यात, पण वांग, दुधी भोपळा याची वेदना मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे परवा तर कोणीतरी म्हटलं जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर म्हणून. असं तडतडते मोरी हा अखेरचा फडफडाट, कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. बघा ते चिवड्यासाठी ती फोडणी करतात, बचकाभर कढीपत्ता टाकतात, फडफड फडफड फडफड. आपल्याला वाटतं ते फुलपाखरं तडफडत आहेत असं वाटतं, खरंच तुम्हाला सांगतो. आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान तापलाय घाणा म्हणून. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करतात तुम्हाला. तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजरं, पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्वहारा बनली आहे कोय, वरवंट्याखाली चिरडते आहे मीठ मिरची, आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय. चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहेत गहू, लाही लाही होते मक्याची ज्वारीची भर बाजारात. सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात, पोलीस नुसतेच बघताय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. संत्र्या, मोसंब्या, केळ्यांची वस्त्र उतरवली जातात दिवसा ढवळ्या. मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी, आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय, युगानुयुगे शाकाहारी. तर काय चाललंय. जवळजवळ 1.5 तास अशोक नायगावकर यांची ही मुलाखत आणि कविता आपण ऐकल्या. पण एक मिनिट, हां. ही कविता ऐकल्यानंतर इथे उपस्थित अनेक महिलांना असं वाटेल हां. की नायगावकर या प्रकाशक परिषदेच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला आज उजेड दाखवलात, हजारो वर्षाचा अंधारच दूर केला. उद्यापासून त्या क्रूर स्वयंपाकघरात आम्ही पाऊल देखील टाकणार नाही, असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्या आदरणीय भुजबळ साहेबांच्या आणि आपल्या कोठावळे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मी तमाम पुरुषांतर्फे असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढे त्या फंदात पडणार नाही. आत्ता आपण शाकाहारावरची उत्तम कविता ऐकली आहे, आणि आता आपण सगळे शाकाहारी जेवणासाठी उत्सुक आहोत, तेव्हा आपला अधिक वेळ घेत नाही. नायगावकरांचं पुन्हा एकदा नाशिककरांच्या वतीने टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण अभिनंदन करूया, आभार मानूया, आणि हा कार्यक्रम इथेच थांबवूया. धन्यवाद. धन्यवाद सर. नायगावकर सरांनी जोशी सरांचे मनापासून आभार.